अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासनानं केलेल्या सखोल तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्यानं ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू झाले आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनानं तातडीनं पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला. बॉम्बशोधक पथकातील लुसी व जंजीर या श्वानांच्या मदतीनं तसेच अत्याधुनिक बॉम्बशोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या 6 मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिनं, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोध मोहिमेत अग्निशमन दल व SID पथकाचेही सहकार्य लाभले. या सखोल शोध मोहिमेत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा प्रकार केवळ खोडसारपणा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत. अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा नगर खबर. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.